नमस्कार, मी श्रेयस आणि आपण ऐकत आहात सरकार नामाचं विशेष पॉडकास्ट राजकारण. महाराष्ट्राच्या राजकारणात आता एक नवी युती झालीय. ही युती राज्याच्या राजकारणाला नवं वळण देऊ शकते का, याकडे राजकीय अभ्यासकांचं लक्ष लागलंय. राज्यातल्या महाविकास आघाडीच्या राजकारणानंतर आता ही नवी युती उदयाला आलीय. काय आहेत हे राजकारणाचे वारे, ऐका पुढं. आगामी मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी अर्थात वंचित आणि शिवसेना अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची युती एक महत्त्वपूर्ण घडामोड ठरलीय. जर 2024च्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठी वंचित महाविकास आघाडीत सामील झाली तर राज्यात एक प्रबळ पक्ष बनण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांना खीळ बसेल असं अभ्यासकांना वाटतं. दुसरीकडे या दोन्ही पक्षांची विचारसरणी वेगळी असल्यानं शिवसेना वंचित आघाडी ही अनेक राजकीय पंडितांना विरोधाभास वाटतेय. दोन्ही राजकीय संघटना राजकीय विचारसरणी आणि सामाजिक आधार यानुसार वेगवेगळ्या आहेत. वंचितला जातीविरोधी संघर्षाचा दैदिप्यमान इतिहास आहे. ते सामाजिक दृष्ट्या वंचित समूहाचं नेतृत्व करू पाहतात आणि उजव्या हिंदुत्ववादी मूलतत्ववादाला धैर्यानं आव्हान देतात, हे यापूर्वीही दिसलंय. त्या उलट शिवसेना आक्रमक हिंदुत्वाच्या प्रचारासाठी ओळखली जाते. दलित चळवळीशी तिचे संबंध भूतकाळात संघर्षाचेच राहिलेत आणि ती सामाजिक न्यायाच्या संघर्षापासून अंतर राखूनच राहिलीय. दीर्घ काळापासून दोन्ही पक्षांमध्ये झगडा सुरू आहे आणि एकत्र येण्यासाठी कुठलाही तात्विक आधार नाही असं राजकीय अभ्यासक मानतात. शिवसेना वंचित बहुजन आघाडी युती थोडीशी विस्कळीत वाटू शकते, पण संघर्षशील समूह, महत्वाकांक्षी वर्ग आणि सामाजिक दृष्ट्या दुर्लक्षित समूहांना एका व्यासपीठावर आणून भाजप शिंदे युतीचा पराभव करण्याची तिच्यात क्षमता आहे. हा एक प्रयोग असला तरी ही युती प्रादेशिक अस्मिता आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करून राज्यातील प्रगतिशील राजकारणाचा नवा अध्याय सुरू करण्याच्या प्रक्रियेला वेग देऊ शकते असंही अभ्यासकांना वाटतं. शिवसेना आणि वंचित दोन्ही पक्ष आपापल्या पातळीवर संकटांचा सामना करत आहेत. दोन्ही संघटना तशा कमकुवत आहेत. त्यांची राजकीय वैधता संशयाच्या भोवऱ्यात आहे. भाजप सरकारच्या आक्रमकतेसमोर दोन्ही पक्ष शक्तिहीन दिसतायत. भाजपाचा समूळ पराभव हा या दोन्ही पक्षांच्या सन्मानजनक अस्तित्वासाठी आवश्यक असल्याची जाणीव दोघांनाही आहे. कट्टर वैचारिक आग्रह आणि पंथवादी वृत्ती दूर केल्याशिवाय अशा प्रकारची व्यापक आघाडी होणे शक्य नाही. आपल्या राजकीय शक्तींचं पुनर्निर्माण करण्यासाठी आणि मुंबई ठाणे विभागात आपलं वैभव परत मिळवण्यासाठी शिवसेना वंचितनं आपले परंपरागत मतभेद बाजूला ठेवून भाजप विरोधात एकसंध विरोधक म्हणून पुढे येण्याचा निर्णय घेतलाय. वंचितनं 2014च्या सार्वत्रिक निवडणुकीत आशादायक सुरुवात केली. जवळपास 7% मते मिळवली आणि राज्यातील मरणोन्मुख दलित राजकारणाला नवसंजीवनी दिली. वंचित सामाजिक समूहांशी जोडून घेण्याचं वंचितचं नाविन्यपूर्ण धोरण कौतुकास्पद ठरलं. वंचितने इतर मागासवर्गातील गरीब जातींना राजकीय अवकाशात न्याय्य वाटा देण्याचं आश्वासन दिलं. नवीन बहुजन नेतृत्व दिलं आणि शेतकरी आदिवासींच्या प्रश्नांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. यामुळे भलेही अनेक कनिष्ठ जातींनी वंचितला पाठिंबा दिला नसेल, पण या नव्या राजकीय प्रयोगामुळे दलितांना नवी ताकद मिळाली आणि राजकीय घडामोडीतील ते एक निर्णायक घटक आहेत अशी त्यांची नव्याने ओळख प्रस्थापित झाली, हे नाकारता येणार नाही. दलितांमधील या पुनरुज्जीवित झालेल्या राजकीय जाणीवेचा उपयोग राज्यात एक सशक्त राजकीय संघटना बांधण्यासाठी केला जाईल अशी अपेक्षा वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीत वंचित काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत सामील होऊन भाजप शिवसेना युतीच्या विरोधात एक व्यापक विरोधी आघाडी उभी करेल अशी अपेक्षा होती, पण आंबेडकरांनी एकट्यानंच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्या मतांची टक्केवारी घसरली. त्यांना अवघी 4.6% मतं मिळाली आणि पक्षाला विधानसभेत एकही जागा जिंकता आली नाही. दलित राजकारणात नवी घुसळण करणाऱ्या आंबेडकर यांच्या करिश्म्याचं कौतुक झालं असलं
तरी त्यांच्या प्रगतिशील धर्मनिरपेक्ष आघाडीपासून दूर राहण्याचा निर्णय नापसंत केला गेला. यावेळी आंबेडकरांनी शिवसेनेशी हातमिळवणी करून आपली चूक सुधारल्याचं दिसतंय. शिवसेनेचा भाजपाशी 2019ला काडीमोड झाल्यापासून उद्धव ठाकरे पक्षाची लोकशाहीवादी प्रगतिशील प्रतिमा तयार करू पाहत असल्याचं स्पष्ट दिसतंय. हिंदुत्व आणि मराठी अस्मिता यांच्या मूळ तत्वांपासून ते ढळले नसले तरी त्यांनी अधिक लोकांसोबत जोडून घेण्यासाठी नव्या राजकीय परिभाषेचा आणि लोकप्रिय कल्याणकारी उपक्रमांचा स्वीकार केल्याचं दिसतंय. कोविड महामारीच्या काळातील ठाकरे यांच्या कामाला पसंती मिळाली. शेतकऱ्यांच्या मागण्यांना त्यांनी दिलेल्या प्रतिसादाकडेही सकारात्मक दृष्टीने पाहिलं गेलं. तसंच मुंबईला एक कॉस्मोपॉलिटन शहर बनवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचीही दखल घेतली गेली. परंतु शिवसेनेच्या आमदारांवर नियंत्रण ठेवण्यात ते अपयशी ठरले हे मात्र सत्य. आपल्याला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी भाजपानं आखलेली कुटील धोरणे त्यांना दिसली नाहीत. एकनाथ शिंदेंनी बहुसंख्य आमदारांसह शिवसेना सोडणं आणि मुख्यमंत्रीपदी त्यांची बढती होणं या गोष्टींवरून ठाकरेंमधल्या नेतृत्व कौशल्याचा अभाव दिसून आला. शिवसेनेनं या राजकीय संकटांवर काळजीपूर्वक प्रतिक्रिया दिली आहे. लोकांचं उद्धव यांच्या तत्वनिष्ठ नेतृत्वाबद्दलचं आकलन, सेनेची मराठी माणसाबद्दलची बांधिलकी आणि हिंदुत्व याबद्दल तडजोड केली जाऊ शकत नाही ही गोष्ट समोर आली. उद्धव ठाकरेंनी अगदी धैर्यानं प्रगतिशील परिभाषेचा स्वीकार केला. ते सामाजिक न्यायाचे राजकारण, कृषी प्रश्न आणि गरीब व मध्यमवर्गीयांच्या बाजूने उभे राहतील हे त्यांनी त्यातून सूचित केलं. बेरोजगारी, मागासपणा यांचा प्रश्न उचलणारी आणि शेतकी समूहांचे हित जपणारी ही हिंदुत्व राजकारणाची नवी अवस्था होती. वंचितशी युती केल्यानं शिवसेनेची बदलती प्रतिमा आणखी सुधारेल आणि त्यांना वंचित समूहाच्या आणखी जवळ घेऊन जाईल असं राजकीय अभ्यासकांना वाटतं. मुंबई ठाणे विभागात भाजपानं शिवसेनेसमोर नेहमीच दुय्यम भूमिका स्वीकारली आहे हा इतिहास आहे. भाजपाला स्थानिक मराठी गरीब मध्यम वर्गाच्या समर्थनाची नेहमीच कमतरता भासली. तो श्रीमंत अभिजन, उत्तर प्रदेश, बिहार आणि गुजराती लोकांचा पक्ष म्हणून ओळखला गेला. शिंदे गट पुरेशा प्रमाणात मराठी मतदारांना आकर्षित करू शकेल आणि एक भक्कम युती म्हणून ते आपल्याला उपयोगी पडतील अशी भाजपाला आशा आहे. पण शिवसेना वंचित यांची सोबत हा एक शक्तिशाली पर्याय ठरू शकतो आणि या लढाईत गेम चेंजर म्हणून उदयास येऊ शकतो असं राजकीय विश्लेषकांना वाटायला लागलंय. ठाकरेंच्या सेनेचे आजही सामान्य माणसाशी, विशेषतः मराठी कामकरी वर्गाशी भावनिक नातं आहे. भुजबळ, राणे, राज ठाकरे शिवसेना सोडून गेले त्यावेळच्या मागील काळात झालेल्या राजकीय संघर्षातही मराठी जनतेनं शिवसेनेशी नातं तोडलेलं नाही. जरी त्यांची रस्त्यावरची आक्रमकता आणि जमातवादी आवाज थोडा कमी झाला असला तरी बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशाचे वैध वारसदार म्हणून उद्धवनाच पसंत केलं जातं. दुसरीकडे आंबेडकर दलित बहुजन चर्चा विश्वातील अग्रेसर आवाज बनलेत आणि सामाजिक दृष्ट्या वंचित समूहाचे वचनबद्ध बौद्धिक नेते म्हणून त्यांनी स्वतःला प्रस्थापित केलंय. दलित हा मुंबई ठाणे विभागातील एक प्रभावशाली घटक आहे. निवडणुकीत जवळपास 40% प्रभागावर तो परिणाम करू शकतो. आंबेडकरांमुळे सेनेला गरीब आणि सामाजिक दृष्ट्या दुर्लक्षित घटकांचा पाठिंबा मिळेल असं वाटतं. शिवसेना वंचित युती थोडीशी विस्कळीत वाटू शकतेही, पण संघर्षशील समूह, महत्वाकांक्षी वर्ग आणि सामाजिक दृष्ट्या दुर्लक्षित समूहांना एका व्यासपीठावर आणून भाजप शिंदे युतीचा पराभव करण्याची तिच्यात क्षमता आहे असंही बोललं जातंय. हा एक प्रयोग असला तरी शिवसेना वंचित युती प्रादेशिक अस्मिता आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करून राज्यातील प्रगतिशील राजकारणाचा नवा अध्याय सुरू करण्याच्या प्रक्रियेला वेग देऊ शकते.